गुरुवारी दुपारी पवईच्या महावीर क्लासिक इमारतीत रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने 17 अल्पवयीन मुलांना आणि 2 वयोवृद्धांना ओलीस ठेवले। ही घटना चित्रपटाच्या थरारासारखी होती, ज्यात पोलिसांनी धाडसी कारवाई करून सर्वांना सुरक्षित वाचवले। चला या घटनेची सुरुवात, मुख्य कारण आणि काय आहे हे प्रकरण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊयात। दुपारी 2:19 पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला की आर्य स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवण्यात आले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे आणि त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। त्यांना दिसले की पहिल्या मजल्यावर पारदर्शक भिंतींमागे मुलं रडत आणि मदतीसाठी हातद्वारे करत आहेत। रोहित आर्याने स्वतः फोन करून पोलिसांशी बोलणे सुरू केले। त्याने सांगितले की राज्य सरकारने त्याचे 2 कोटी रुपये थकवले आहेत। तो स्वच्छता मॉनिटर टेंडरचे काम करत होता, ज्यात दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला हे काम मिळाले होते, पण पेमेंट न मिळाल्याने तो आर्थिक अडचणीत होता आणि नैराश्यात होता। त्याने आंदोलन आणि उपोषण केले, पण सरकारने कसलीच दखल घेतली नाही। आता पोलिसांची रणनीती समजून घेऊयात। सोनावणे यांनी रोहितला फोनवर गुंतून ठेवले। त्यांनी सांगितले, जर विश्वास नसेल तर मी हात बांधून आत येईल, पण मुलांना काहीही करू नको। हे बोलणे 80 मिनिटे चालले। दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी मागच्या बाजूने शिडी लावली, बाथरूमच्या खिडकीची ग्रिल कापली आणि सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे आत घुसले। चकमकीत रोहित मारला गेला। सर्व मुले सुरक्षित बाहेर काढली गेली आणि रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आली। रोहितने ऑडिशनच्या नावाने मुलांना बोलवले होते। त्याने प्रोडक्शन टीम हायर केलेली, पोस्टर लावले आणि मुलांना आल्यानंतर दरवाजे बंद केले। त्याने मुलांना पिझ्झा आणि कोल्ड्रिंक देऊन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला। त्याच्याकडे एअरगन आणि घातक केमिकल्स होते, ज्याने तो स्टुडिओला आग लावण्याची धमकी देखील देत होता। आता कोण आहे हा रोहित आर्या, समजून घेऊयात। तो पुण्याचा रहिवासी आहे। सध्या तो चेंबूरमध्ये राहत होता। त्याने शाळेत असताना स्वच्छतेचे उपक्रम राबवले होते। गुजरातमध्येही काम केले होते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक देखील केले। सोशल मीडियावर निष्काळजीपणा मुक्त महाराष्ट्र पेज देखील चालवत होता। आता चौकशी काय सांगते? पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गुन्हे शाखेकडे तपास सोपवला। रोहितचे पेमेंट खरंच थकले होते का? त्याच्या कुटुंबाची चौकशी होत आहे सध्या। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ ताब्यात घेतले। पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहिली जाते। या घटनेमुळे इतकंच कळलं की आर्थिक तणाव आणि नैराश्य किती धोकादायक असू शकतो। पोलिसांच्या धाडस आणि नियोजनामुळे मोठी दुर्घटना टळली। याबाबत अधिक अपडेट्स आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देतच राहू। तुर्तास तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माय महानगर लाईव्हला सबस्क्राइब करायला विसरू नका।